नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी घाटगे DM स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज तासगाव, विषय राज्यशास्त्र। यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना व समस्या यामध्ये मानवतावादी प्रश्न या प्रकरणाची आपण चर्चा करीत आहोत। मागील तासिकेला आपण गरिबी आणि विकास हा घटक अभ्यासत होतो। यामध्ये गरिबीचे असणारे पारंपरिक दृष्टिकोन, पर्यायी दृष्टिकोन, त्याचबरोबर विकासाचा असणारा पारंपरिक दृष्टिकोन, विकासाचा असणारा अपारंपरिक दृष्टिकोन आणि गरिबीचे निर्मूलन या घटकांची आपण मागील तासिकेला चर्चा केलेली आहे। तर आज आपण याच मानवतावादी प्रश्नामधील गरिबी आणि विकास या घटकामधील असणारा जो उपघटक आहे, भारतातील गरिबी आणि विकास या घटकांची आपण चर्चा करणार आहोत। आता भारताचे राष्ट्रीय धोरण नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले गेलेले दिसून येते। याचाच अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य या ठिकाणी दिसून येते। आता भारताच्या विकास प्रक्रियेचे काही पैलू आहेत। साधारणपणे या विकास प्रक्रियेचे 3 पैलू दिसून येतात। त्यातला जो पहिला पैलू आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरा पैलू आहे आत्मनिर्भरता आणि तिसरा जो पैलू आहे विकास प्रक्रियेचा समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत, हे भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 पैलू दिसून येतात। यातील जो पहिला पैलू आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण। आता अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे नेमकं काय, तर भारताच्या या अर्थव्यवस्थेमध्ये जो बदल झालेला आहे, आधुनिकता दिसून येते, ते या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत। आता भारताच्या आधुनिक व्यवस्थेचे आर्थिक बाबतीत जे अधिक आधुनिकीकरण झालेले आहे ते सर्वसाधारणपणे औद्योगिकरणाच्या बाबतीत दिसून येते। म्हणजे थोडक्यात भारताचे आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय, म्हणजेच उद्योगधंद्यामध्ये झालेली प्रचंड वाढ होय। आता औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल, उत्पादकता वाढू शकेल अशी अपेक्षा या ठिकाणी दिसून येते। लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगावर तसेच उत्पादनावर भर देण्यात आलेला दिसून येतो। यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता, तसेच बेरोजगारीचाही प्रश्न या ठिकाणी औद्योगिकरणामुळे कमी झालेला दिसून येतो। पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आलेले दिसून येते। जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेलेली दिसून येतात। थोडक्यात भारत हा कृषीप्रधान राष्ट्र असून तरीसुद्धा भारताने औद्योगिकरणाच्या बाबतीत जी प्रगती केली आणि आपली जी अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आणि हेच अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण होय। त्यानंतर दुसरा जो भारताच्या विकास प्रक्रियेचा पैलू जो आहे तो म्हणजे आत्मनिर्भरता। आता आत्मनिर्भरता म्हणजे नेमकं काय, तर आत्मनिर्भरता हा भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध
हा आत्मनिर्भरतेशी जोडलेला दिसून येतो. पहा, भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध हा आत्मनिर्भरतेशी जोडलेला दिसून येतो. आत्मनिर्भरता हा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्याय धोरण होय. आत्मनिर्भरता म्हणजे भारताचे आयात पर्याय धोरण होय. यामध्ये स्वदेशी उद्योग किंवा कारखाने विकसित करण्यावर भर देण्यात येतो. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदतही घेतलेली दिसून येते. ही मदत मुख्यत्वे करून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी वापरण्यात आलेली दिसून येते. थोडक्यात आत्मनिर्भरता ही आपल्या देशातील असणाऱ्या आपण निर्माण किंवा आपण उत्पादित केलेल्या स्वदेशी निगडीत ही आत्मनिर्भरता दिसून येते. म्हणजे पूर्णपणे आपण आपल्या देशावर अवलंबून किंवा आपण आपल्या देशाशी निगडीत सर्व वस्तूंचा आपण या ठिकाणी उत्पादन करणे, इतर कुठल्याही राष्ट्रावर अवलंबून न राहता आपण आपल्या देशात उद्योग वाढीस लावणे, आपल्या देशातील लोकांना लागणाऱ्या गरजा याच देशामध्ये भागवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे म्हणजेच आत्मनिर्भरता. तर हा भारताच्या विकास प्रक्रियेचा एक पैलू म्हणून आत्मनिर्भरतेकडे पाहिले जाते. त्यानंतर तिसरा जो भारताच्या विकास प्रक्रियेचा पैलू जो आहे तो म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी रचना होय. आता समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी रचना हा विकासाचा पैलू काय सांगतो, तर भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारलेला दिसून येतो. यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. साधारणपणे हा नियोजन आयोग स्वातंत्र्यानंतर म्हणजेच मार्च 1950ला या नियोजन आयोगाची निर्मिती झालेली दिसून येते. नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केलेल्या दिसून येत आहेत. पंचवार्षिक योजनेतून आपली आर्थिक प्रगती साध्य करण्याचा आणि देशाला विकासाच्या पुढे नेण्याचा हा दृष्टिकोन यातून दिसून येतो. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आलेले दिसून येते. भारताची समाजवादी संकल्पना ही कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणारी तसेच रोजगार निर्मिती करणारी किंवा रोजगार निर्मितीवर भर देणारी दिसून येते. तसेच भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग सुद्धा या ठिकाणी स्वीकारण्यात आलेला दिसून येतो. आता यामध्ये आपण नियोजन आयोग, या नियोजन आयोगाची माहिती काय आहे ते सांगितलेले आहे बघा. नियोजन आयोग मार्च 1950 मध्ये स्थापन झालेला आहे किंवा या आयोगाची स्थापना झालेली दिसून येते. या आयोगाचा उद्देश लोकांचे राहणीमान सुधारणे व लोकांचा विकास घडवून आणणे यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. या आयोगाचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या देशात असणारी जी साधनसामुग्री आहे किंवा जी संसाधने आहेत या संसाधनाचा परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी योग्य ते नियोजन करणे हे नियोजन आयोगाचं उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. आता नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्यरत असतात. म्हणजे जी व्यक्ती पंतप्रधान पदावर असते तीच व्यक्ती ही नियोजन आयोगाची अध्यक्ष म्हणून कार्यरत राहते. सध्या
म्हणजेच 1 जानेवारी 2015 पासून नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग स्थापन झालेला दिसून येतो. म्हणजे नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाने या ठिकाणी भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा नीती आयोग कार्यरत असलेला दिसून येतो. आता आपण नीती आयोग या नीती आयोगाची माहिती आपण पाहणार आहोत. आता नीती आयोग नेमका काय आहे, तर नॅशनल इन्स्ट्रक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच NITI म्हणजेच नीती आयोग या नावाने हा ओळखला जातो. या नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये हा नीती आयोग स्थापन झालेला दिसून येतो. या नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे. हा नीती आयोग म्हणजे किंवा या नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा एक विचार गट म्हणून काम करतो. तसेच सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देण्याचं काम हा नीती आयोग करीत असतो. म्हणजे एक विचार गट आहे आणि तो भारत सरकारला दिशादर्शक आणि योग्य सल्ला देण्याचं काम या ठिकाणी हा नीती आयोग करीत आहे. त्यानंतर हरित क्रांती या संदर्भात विकासाच्या दृष्टिकोनातून हरित क्रांतीचं महत्त्व या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर हरित क्रांती ही साधारणपणे 1960 ते 70च्या दशकामध्ये ही हरित क्रांती या भारत देशामध्ये घडून आलेली दिसून येते. कृषी किंवा शेती विकास सावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून ही हरित क्रांती झालेली दिसून येते. थोडक्यात हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा विकास करणे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण योग्य त्या प्रमाणात करणे, त्याचबरोबर सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार घडवून आणणे, या दृष्टिकोनातून ही हरित क्रांती 1960च्या दशकात घडलेली किंवा घडून आलेली दिसून येते. या हरित क्रांतीचे उद्दिष्ट म्हणजे कृषी किंवा शेती उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हा हेतू या ठिकाणी हरित क्रांतीचा दिसून येतो. आता 1980 नंतर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताची सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हती. दारिद्र्य निर्मूलन व समाजाचे कल्याणाचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीने निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले. तरी देखील सुद्धा फार यशस्वी असे आर्थिक बाबतीत कोणतेही ठोस पावले दिसून आलेली नाहीत. म्हणून भारताने या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF कडून कर्ज घ्यावे लागलेले दिसून येते. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याचा ध्येय या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानले गेले. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले दिसून येते. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलतच राहिले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव सुद्धा
भारताच्या विकासाच्या धोरणावर पडलेला दिसून येतो. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. मात्र 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले. त्यानंतर 1991 नंतर भारताने नवीन आर्थिक धोरण म्हणजेच न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी आपल्या देशाची आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी भारताने हे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेले दिसून येते. त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी या ठिकाणी या नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केलेला दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्वसाधारणपणे पूर्वीचे असणारे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले आणि भारताचे उदारीकरण म्हणजेच लिबरलायझेशन आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थोडक्यात प्रायव्हेटलायझेशन यावर भर देण्यात आलेला दिसून येतो आणि यातूनच भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झालेली दिसून येते. यातच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा वेग वाढलेला दिसून येतो. त्यातून भारताची असणारी आर्थिक स्थिरता किंवा भारत एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून जगापुढे आलेला दिसून येतो. आता या ठिकाणी या सुधारणामुळे शासनाच्या भूमिकेत फरक पडला. विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, त्याचबरोबर रोजगार वाढ करणे आणि समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेले दिसून येतात. भारतात बलाढ्य आणि क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे. यामध्ये मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणि लघु उद्योग यांचाही समावेश या ठिकाणी आहे. नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका दिसून येते. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना मूलभूत सेवा यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्याचा भर या ठिकाणी देण्यात आलेला दिसून येतो. पुढे 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह याने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 2015-16 या 10 वर्षाच्या काळामध्ये गरिबीचे प्रमाण निम्म्यावर आलेले दिसून येते. सर्वसाधारणपणे 54.7% 27.5% हे गरिबीचे प्रमाण आलेले दिसून येते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण प्रकरण 3च्या 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना व समस्या या घटकांची चर्चा करीत असताना आपण गरिबी आणि विकास या घटकामधील भारतातील गरिबी आणि विकास या घटकाची आपण चर्चा केलेली आहे. यामध्येच आता जो मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे भारताचे गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम कोणते आहेत, त्या गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने आणि सर्वसामान्य लोकांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेले दिसून येतात. यामध्ये आपण जवाहर ग्राम समृद्धी योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम,
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, संसद आदर्श ग्राम योजना व प्रधानमंत्री कौशल विकास योजना या योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून जी पहिला कार्यक्रम सरकारने हाती घेतला तो म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना. आता या जवाहर ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात किंवा ही योजना 1991 ला सुरू झालेली दिसून येते. या योजनेचा मुख्य हेतू किंवा उद्देश ग्रामीण भागातील विविध भागामध्ये पायाभूत सुविधांचा म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत यामध्ये रस्ते, शाळा म्हणजे शिक्षण, आरोग्य म्हणजे दवाखाने इत्यादींचा ग्रामीण भागामध्ये विकास घडवून आणणे आणि लोकांच्या राहणीमानाचा उंचावणे हा या योजनेचा मुख्य हेतू असलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरी जी योजना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, तर ही योजना 1978-79 च्या काळामध्ये राबवण्यात आलेली आहे. या योजनेचे मुख्य हेतू किंवा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. पहा, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे प्रत्येकाला रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर ही योजना भर देते. त्यानंतर तिसरी जी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. पहा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे ज्याला आपण मनरेगा म्हणतो. तर ही योजना 2005 साली कार्यान्वित झालेली आहे किंवा या योजनेची सुरुवात 2005 ला करण्यात आलेली आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे म्हणजे जवळजवळ वर्षाकाठी त्यांना 100 दिवसाचा तरी रोजगार उपलब्ध करून देणे हा या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा किंवा मनरेगेचा हेतू असलेला दिसून येतो. त्यानंतरची चौथी गरीब निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून हाती घेतलेला कार्यक्रम जो आहे तो म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. यामध्ये गरीब लोकांना स्वतःचे घर उपलब्ध व्हावे म्हणजेच प्रत्येकासाठी घर देणे या हेतूने ही योजना 1985 ला सुरू करण्यात आलेली दिसून येते. म्हणजेच या योजनेतून प्रत्येकासाठी घर देणे हा हेतू या योजनेचा असलेला दिसून येतो. त्यानंतर पाचवी जी योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना. संसद आदर्श ग्राम योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये 2014 ला ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने आपल्या 5 वर्षाच्या काळात 3 गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आणि ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, ग्रामीण भागातील विकास घडवून आणणे हा या संसद आदर्श ग्राम योजनेचा हेतू असलेला दिसून येतो. आता उदाहरणार्थ या ठिकाणी जेवढे संसद सदस्य आहेत त्या सर्व संसद सदस्यांनी 3 गावे दत्तक घ्यायची आणि त्या गावांचा विकास घडवून आणायचा आणि तेथील असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायचा हा या असणाऱ्या आदर्श ग्राम योजनेचा हेतू असलेला दिसून येतो. त्यानंतर शेवटची जी आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना. आता ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही सुद्धा 2015 ला सुरू झालेली दिसून येते. सर्वसाधारणपणे युवकांना म्हणजेच तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडे असणारी जी कौशल्य आहेत ती विकसित करणे
त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना त्या पद्धतीनं रोजगार वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे. तर या दृष्टिकोनातून गरिबी निर्मूलनासाठी भारताने हे काय केलेले आहेत कार्यक्रम हाती घेतलेले दिसून येत आहेत. ठीक आहे, धन्यवाद.